नमस्कार. फूडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पार्टी असो, गेट टुगेदर, एखादं सेलिब्रेशन, हळदी कुंकू समारंभ असं काय असलं की आपल्याला एखादा स्नॅक्सचा पदार्थ करायचा असतो. तो हटके असावा, टेस्टी असावा, यम्मी असावा, डिलिशियस असावा, पण झटपटही होणारा असावा, असा पदार्थ असावा असं नेहमी वाटतं. तसाच पदार्थ मी आज करणार आहे, झटपट होणारा आणि प्रिपरेशन खूप आधी करता येणार आहे. आदल्या दिवशी किंवा सकाळी संध्याकाळी करायचं असेल सेलिब्रेशन किंवा गेट टुगेदर आणि त्यासाठी जर स्नॅक्स करायचं असेल, कितीही प्रमाणात असू द्या, 25 माणसांचा, 10 माणसांचं, तरी पण तुम्ही सकाळीच तयारी करून ठेवू शकता. असा हा सेलिब्रेशनसाठीचा हा स्नॅक्सचा पदार्थ मी आज करून दाखवणार आहे. आणि तुम्ही जेव्हा बघाल व्हिडिओ, रेसिपी आणि स्नॅक्सचा पदार्थ जेव्हा बघाल, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या सेलिब्रेशनलाही हा तुम्हाला करायलाच हवा असा तुमच्या यादीत हा तुम्ही नक्की असणार तुमच्या यादीत असा हा मी स्नॅक्सचा पदार्थ करणार आहे. शिवाय मी व्हिडिओच्या शेवटी याबद्दल काही टिप्स सांगणार आहे, तर त्या तुम्ही नक्की बघा आणि त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रॉडक्ट्सच्या लिंक्स देत असते. त्या लिंक्स तुम्ही क्लिक करून शॉपिंगचा आनंद घ्या. ऑनलाईन शॉपिंग करू शकता तुम्ही. माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सच्या लिंक्स असतात. आता आपण स्नॅक्स करायला सुरुवात करू. आज मी स्नॅक्सचा प्रकार करणार आहे. त्यासाठी हे ब्रेडच्या ज्या कडा आहेत त्या आपण वापरत नाही, तर मी आज वापरणार आहे आणि या मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर हे जे ताजे मटार आहेत शेंगातले, हे आता आपण परतून घ्यायचे. गॅसवर कढईत आपण तेल घातलं आहे, गॅस चालू आहे. तेल तापलं की आपण यात मटार घालू आणि थोडे वाफवून घेऊ. मटार घालू आपण आणि हे उडतात. आपण पटकन याच्यात थोडं मीठ घालू म्हणजे लवकर वाफवले जातात आणि झाकण ठेवू. आता मटार वाफवून झालेत. आपण आता हे मिक्सरमध्ये क्रश करून घ्यायचे. आता आपण कढईत पाणी घालणार आहे. थोडं मीठ घालणार आहे. जिरेपूड घालणार आहे, अर्धा टीस्पून. आणि यात आपण बारीक रवा घालणार आहे, 1 वाटी, आणि वाफवून घेणार आहे. हा आपला रवा आता शिजवून झाला आहे पाण्यात. गॅस बंद करू. आता आपण मिक्सरमध्ये हे वाफवलेले मटार आणि ही कोथिंबीर क्रश करून घेऊ. आता आपण कढईत तेल थोडंसं ग्रीस केल्यासारखं करून घेऊ आणि यात आपल्याला किसलेला बटाटा परतायचा आहे. हा कच्चा बटाटा किसला आहे, साल न काढताच. तो आपल्याला परतून घ्यायचा आहे. बटाटा खूप चिकटतो ना, म्हणून जरा तेल सगळीकडेच लावून घ्यायचं कढईला. आपण आता हा झाकण ठेवून वाफवून घेऊ. आपला बटाटा छान वाफवून झाला आहे. आता आपण हा जो आपला शिजवून घेतलेला रवा आहे त्यात आपण थोडं तिखट घालू. अर्धा चमचा तिखट,
मीठ वाफवताना घातलं तर थोडं मीठ, जिरे पावडर पण आपण वाफवताना घातली. आता हे आपण थोडं मिक्स करून घेऊ. हे आपलं मळून झालं आहे. हे आता साईडला ठेवू आपण आणि पुढची तयारी करू सारणाची. आता आपण बाउलमध्ये हे क्रश केलेले वाफवलेले मटार आणि कोथिंबीर यांचं मिश्रण घालू. यातच आपण किसून शिजवलेला बटाटा घालू आणि ब्रेड क्रम घालू. यात आता आपल्याला तिखट घालायचं आहे, मीठ, हिंग घालू, जिरेपूड 1 टीस्पून जिरेपूड, धनेपूड, आमचूर पावडर. आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊ. ही मिरची आणि आलं क्रश केलं, हिरवी मिरची ती घालू आपण. तिखट हिरव्या मिरच्या असतील तर त्या 2 किंवा 3च घाला. मोठ्या असतील तर त्या पण मोठ्या असतात आकाराने, त्या जास्त घातल्या तरी चालेल, 3 किंवा 4. आपण आता हे सगळं परत मिक्स करू. रवा आहे शिजवलेला, याची आपण आता पारी तयार करायची. आपण पोळपाटाला थोडं तेल लावून घेऊ, लाटण्याला आणि पोळपाटाला. आपल्याला ह्याची थोडीशी छोटीशी पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे. आपण सारणाचे असे सिलेंडर शेप करून घेतलेत गोळे. आता आपण ही रव्याची पुरी छोटी लाटली आहे, त्यावर हा ठेवायचा आणि हे असं बंद करून घ्यायचं सारण भरून. हे दोन्ही बाजूनी बंद करायचं. हा जास्तीचा भाग काढून घ्यायचा. असे आपण सगळे जे आहेत सारण ते सगळं अशा पद्धतीने आपण स्टफिंग करू. जर तुम्हाला पार्टीसाठी किंवा काही आपण घरी हळदी कुंकू वगैरे असतं, फंक्शन असतं तेव्हा बोलवतो, त्या पार्टीसाठी करायचं असेल तर तुम्ही हा असा पाकिट शेप द्या. मी तोच दिला. सिलेंडर शेप देण्याऐवजी मुद्दाम हा बदल केला, म्हणजे हे दिसायला छान दिसतं सर्व केल्यावर. आता हे आपण फ्राय करणार आहे, पण त्याआधी एक स्टेप आहे आपली. हा जो उरलेला ब्रेड क्रम आहे यात आपण घोळवून घेऊ. आणि मग फ्राय करू. आपण ब्रेड क्रममध्ये घोळवून घेतले. घोळवताना काय करायचं, वरून असा ब्रेड क्रम घालायचा. यात घोळवलं की हातात पण थोडा ब्रेड क्रम घेऊन थोडं असं प्रेस करायचं, म्हणजे तळताना निघणार नाही. असं दोन्हीकडून ब्रेड क्रम त्यावर प्रेस करायचा. आता आपलं तेल तापलं आहे, आपण डीप फ्राय करायला घेऊ. लो टू मीडियमवर फ्राय करायचं. हे आपण असे सगळे
डीप फ्राय करून घेऊ. सारण वगैरे आपण केलं, शिजवून घेतलं, बटाटा शिजवून घेतला किसून, मटार वाफवून घेतले आणि रवा पण शिजवून घेतला. ह्या 3 गोष्टी तुम्ही रेडी ठेवल्या की मग तुम्हाला वेळेला पण करायला घेता येईल. आधी तयारी तेवढी अर्ध्याच्या वर होऊन जाते. सगळ्या शिजवून ठेवायचं. कच्चा बटाटा किसलेला, मटार वाफवून घ्यायचे आणि सगळं सारण पण एकत्र करून ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये. आणि रवा पण फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल शिजवून. आणि मग तुम्ही नंतर वेळेला फक्त तुम्हाला यात सारण भरून मग तळायचंच काम आहे वेळेला. आणखीन तयारी म्हणजे जो शिजवलेला रवा आहे त्यात आपण हे जे सारण स्टफ करून ठेवलं आणि हा शेप देऊन ठेवला, हे असं करून पण तुम्ही फ्रीजमध्ये सकाळी जरी ठेवलं तरी तुम्हाला संध्याकाळी फक्त डीप फ्राय करायचं काम असणार आहे. असं तुम्ही आधी तयारी करू शकता. हे आपले पार्टी स्टार्टर पॉकेट रेडी आहेत. हे आपले पार्टी स्टार्टर पॉकेट टाईप पॉकेट शेप असलेले स्नॅक्स रेडी आहे. आपण समारंभ असला किंवा हळदी कुंकू असलं तर तुम्हाला हा शेप सर्व करायला खूप छान असणार आहे, म्हणून मी हा शेप दिला. ही रेसिपी तुम्ही पाहिली स्नॅक्सची. यात प्रिपरेशन करण्यासाठी मी काही टिप्स सांगते. मटार आणि किसलेला बटाटा जो मी परतून घेतला तो तुम्ही आदल्या दिवशी रात्री किंवा सकाळी तुम्ही परतून ठेवू शकता फ्रीजमध्ये. रवा पण तुम्ही वाफवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. किंवा आणि शिवाय आणखीन पुढची स्टेपची तयारी करायची असेल तर हे फिलिंग मटार आणि किसलेल्या बटाट्याचं तुम्ही रव्याच्या पारीमध्ये घालून तुम्ही पॉकेटचा आकार देऊन फिलिंग करून तुम्ही जरी फ्रीजमध्ये ठेवलं तर तुम्हाला फक्त वेळेला डीप फ्राय करण्याचंच काम असणार आहे. अशी तयारी तुम्ही केली तर 25 जणांसाठी असेल, 10 जणांसाठी असेल तरी पण तुम्हाला हे खूप सोपं जाईल करायला. अशा छान स्नॅक्ससाठी, टेस्टी यम्मी स्नॅक्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा स्नॅक्सचा प्रकार तुम्ही करून पाहिला तर तुमच्या यादीत हा असायलाच हवा असं तुम्हाला नक्कीच ठरवता येईल. आधीच तुम्हाला मेनू ठरवता येईल आणि खूप सोपा आहे करायला, हटके आहे. आणि तुम्ही यामध्ये मटारबरोबर बटाट्याऐवजी किसलेलं गाजर किंवा तुमच्या आवडीच्या व्हेजिटेबलसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि फिलिंग करू शकता. त्यात सिमला मिरची वगैरे ॲड करून तुम्ही फिलिंग करू शकता. जे तुम्हाला आवडतील अशा भाज्या करून पण तुम्ही फिलिंग करू शकता. माझ्या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रॉडक्टच्या लिंक दिलेल्या असतात. त्या तुम्ही क्लिक करा आणि ऑनलाईन शॉपिंगचा आनंद घ्या. आणि अशा हटके स्नॅक्स रेसिपीसाठी शिवाय माझ्या टिफिन बॉक्सच्या पण झटपट आणि वाटणाशिवाय टेस्टी मसाला होईल, छान दाट रस्सा होईल अशा रेसिपी पण मी टिफिन रेसिपी केल्यात. ते पण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. उपासाच्या स्नॅक्सचे व्हिडिओ पण माझे आहेत. हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.